तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने रचलेल्या नाटकामध्ये धुमाळ पूर्णपणे अडकलेला असतो. धुमाळला पकडताच इथे आता 20 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याचा पाडा अर्णवच्या समोर आलेला असतो. त्याचबरोबर इथे धुमाळने वल्लरीची वाट लावत त्याच्याकडे असलेले वल्लरीच्या विरोधातले सर्व पुरावे अर्णव आणि ईश्वरीला त्याने देऊन टाकलेले असतात. त्याने इथे वल्लरीचा प्रत्येक फोन हा रेकॉर्ड करून ठेवलेला असतो आणि त्याचबरोबर तिचे काही व्हिडिओसुद्धा धमकी देतानाचे ते सुद्धा त्याच्याकडे असतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे ईश्वरीला अंजलीने चॅलेंज दिलेला आहे की 24 तासाच्या आत तू तुझ्या आईला आणि रमाकांत राजे शिर्के यांना निर्दोष सिद्ध करायचं. त्या दोघांमध्ये कुठलंही नातं नव्हतं हे तू सिद्ध करायचं. कारण इथे आता अंजली आणि वल्लरी दोघीजणी रमाकांत काकांना चोरीच्या गुन्ह्याखाली अटक करायला लावत असतात. पण ईश्वरी आपल्या मतावरती, आपल्या निर्णयावरती ठाम असते. ती म्हणते की बाबांनी चोरी केलेली नाही, बाबा निर्दोष आहेत. बाबा का चोरी करतील? त्यांना पैशांची लालच नाही आहे. अर्णव आजारी असल्यामुळे त्या भांडणामध्ये तो काही बोलतच नाही, तो गप्प असतो. पण प्रेक्षकांनो, ईश्वरीचा जीव रमाकांतसाठी तळमळत असतो. माणूस चुकीचा नसतानासुद्धा इतकी शिक्षा भोगावी लागते, इतके टोमणे ऐकून घ्यावे लागतात, या गोष्टीचा तिला त्रास होत असतो. तेव्हा ती आजीला समजावते आणि सांगते, घरातली गोष्ट घरामध्येच राहू दे. घरातली भांडणं चव्हाट्यावरती जाता कामा नये. 20 वर्षानंतर माणूस घरी आलाय, जे काही असेल ते घरामध्ये ठेवून बोलूया. आजीला ईश्वरीचं म्हणणं पटतं आणि मग पोलिसांना रिक्वेस्ट करून केस मागे घेऊन ती पोलिसांना जायला सांगते. पण इथेच वल्लरी आणि अंजली दोघीजणी ईश्वरीला ब्लेम करतात की तू ह्या फ्रॉड माणसाला, ह्या खोटाड्या आणि चोरट्याला घरामध्ये का ठेवून घेतेस? तुला या माणसाचा इतका पुळका का गं? आम्ही सांगतोय ना हा माणूस गुन्हेगार आहे तर आहे. तू का एवढी ठामपणे म्हणतेस की त्यांनी काहीच केलेलं नाही आहे? तुझ्याकडे पुरावा आहे का निर्दोष असल्याचा? आणि जर नसेल ना तर मग हे सिद्ध करून दाखव, पुरावे दे आम्हाला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की पुरावे मी देईनच आणि बाबांना नक्की कोणी फसवले ना हे सुद्धा मी समोर आणेन, मला वेळ हवा आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, प्रत्येक वेळी तू कुणाला ना कुणाला तरी निर्दोष सिद्ध करतच असतेस ना. माझ्या नवऱ्यावरती सुद्धा तू आरोप केले होतेस. 48 तासांमध्ये तू त्यांच्या विरोधात पुरावे आणणार होतीस. आता मी तुला चॅलेंज देते, आता मी तुला 24 तास देते. याच्यामध्ये तू तुझ्या आईला आणि रमाकांत राजे शिर्केला निर्दोष सिद्ध करून दाखव. आणि ईश्वरीने ते चॅलेंज स्वीकारलेलं असतं. पण ह्या लढाईमध्ये अर्णव नवऱ्याची भूमिका सोडत नाही. तो ईश्वरीला वचन दिलेलं असतं ना ते निभावतो. तो म्हणालेला असतो ईश्वरीला, तुझा ठाम विश्वास आहे ना तुझ्या आईवरती की तुझ्या आईने काहीच केलेलं नाही आहे, ती निर्दोष आहे, बाबांना फसवलं गेलं होतं, आईला फसवलं गेलं होतं. तसं जर असेल तर मी तुला साथ देईन, मी तुझी साथ कधीच नाही सोडणार, मी तुझी साथ देईन. तुझ्या आईला निर्दोष सिद्ध करत असतानाचे पुरावे शोधण्यामध्ये मी तुझा आधार बनेन. तू कधीच एकटी नाही आहेस, मी आहे ना तुझ्याबरोबर. ईश्वरीला 10 हत्तींचं बळ मिळतं. अर्णव तिच्याबरोबर आहे म्हटल्यानंतर तिला कुणाची भीती? आणि तसंही ईश्वरी फक्त तिच्या आईला नाही तर त्याच्या बाबांनासुद्धा निर्दोष सिद्ध करणार आहे. त्यामुळे मग इथे अर्णव मागे हटत नाही. कारण त्यालासुद्धा त्यांच्यावरती जर खरोखर कुणीतरी गाळबोट लावण्याचा प्रयत्न केला असेल, शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला असेल तर मग निर्दोष सिद्ध तर करायला हवं ना. त्यांनासुद्धा मान सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. 20 वर्षे त्यांनी रडत कुडत लोकांपासून दूर राहून काढली. पण आता म्हातारपणामध्ये जर त्यांना इथे मानाने जगता आलं नाही तर इथे जन्माला येऊन त्यांचा काय उपयोग आणि इतकी इज्जत कमवून काय उपयोग होईल? तेव्हा ईश्वरी ते जाणते आणि म्हणूनच ती म्हातारपणामध्ये का होईना, 20 वर्षानंतर का होईना, त्यांना त्यांचा मान सन्मान देण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच्यामध्ये अर्णव तिच्याबरोबर असतो. आणि तेव्हा अर्णव ईश्वरीला पहिल्यांदाच म्हणतो की आपल्याला आहे ना आता सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे धुमाळ आहे, जिच्याकडे त्यावेळचे पुरावे आहेत. तेव्हा आपल्याला धुमाळला ट्रॅप करावं लागेल.
त्याला ट्रॅप केल्यानंतरच आपल्याला त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने काहीतरी पुरावे मिळतील. तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे, पण धुमाळला ट्रॅप कसं करायचं? अर्णव म्हणतो की त्याच्या ऑफिसला जायचं. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजण ऑफिसला गेलेले असतात, पण ते म्हणतात ना, घी अगर सीधे उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती है. तसं काहीसं आता अर्णवने केलेलं असतं. सरळ भेटून बोलून इथे आता धुमाळ काही त्याचं ऐकायला तयार नसतो, मग उंगली टेढ़ी केलेली असते. इथे आता तो एक टपुरी मुलगा झालेला असतो, चिंटूबाई झालेला असतो. तो त्यांच्यासारखे कपडे घातलेले असतात, गॉगल घातलेला असतो, टोपी घातलेली असते, हाताला रुमाल बांधलेला असतो आणि त्यांच्यासारखीच आतमध्ये सँडो आणि त्याच्यावरती एकदम सैलवालं एकदम गुंड लोकांसारखं शर्ट घातलेलं असतं. आणि त्या लुकमध्ये तो आता जातो आणि माहिती मिळवत असतो की मला आहे ना आतल्या सगळ्या खबरी असतात, अंडरग्राऊंडमध्ये किंवा अंडरवर्ल्डमध्ये काय सुरू आहे, सरकार कुणाचं येणार आहे, कुणाचं पडणार आहे, कुठे काय चाललं आहे, कुठे काय नाही, कुठे इथे सोनं नाणं सापडलं आहे, ह्या सगळ्या खबरी आहे ना मला असतात. तेव्हा त्या देण्यासाठी मी धुमाळला आलो आहे. तेव्हा असिस्टंट म्हणत असतात धुमाळचे की नाही ते नाही आहेत इथे. तेव्हा अर्णव म्हणतो ते नाही आहेत का? इतकी मोठी बातमी द्यायला आलो होतो आणि तुमचा साहेब इथे नाही आहे, आता काय करायचं मी? तेव्हा तो म्हणतो बरं ठीक आहे, मी माझा नंबर तुम्हाला देतो, माझा नंबर तुम्ही तुमच्या साहेबांना द्या, मला लवकरात लवकर अंडरवर्ल्डमधली सगळ्यात गुपित माहिती त्यांना द्यायची आहे. जेव्हा ही माहिती तुमच्या न्यूजपेपरला किंवा तुमच्या न्यूज चॅनलला येईल ना, तेव्हा इथे सगळेजणं तुमच्या साहेबांचं कौतुकच करतील, कळलं का? तेव्हा अर्णव तिथून निघाल्यानंतर त्याचा PA धुमाळचा लगेचच तो नंबर त्याला पाठवतो आणि म्हणतो अंडरवर्ल्डमधला एक माणूस इथे आला होता आणि त्यांना तुम्हालाच भेटायचं होतं, तुम्हाला एका महत्त्वाच्या गोष्टीवरती भेटायचं होतं आणि ती न्यूज तुम्हालाच द्यायची होती, तुमच्याबद्दल त्यांना खूप आदर आहे असं म्हणत होते. तेव्हा इथे धुमाळसुद्धा लगेच फोन करतो आणि वल्लरीने धुमाळला काय सांगितलेलं असतं की गायब व्हायचं, अंडरग्राऊंड व्हायचं, मी सांगत नाही तोपर्यंत परत यायचं नाही. आणि धमकी एकच, आता रिटायर होणार आहेस ना, तोपर्यंत कुठलाही गाळबोट लागू नये असं वाटत असेल तर तोंड उघडायचं नाही, प्रश्न विचारायचे नाही, गायब व्हायचं, तरच तुझी इज्जत राखली जाईल आणि तुझा सत्कार सोहळा चांगल्या रीतीने पार पडेल. जर माझं नाही ऐकलंस ना तर काय करेन सांगता येत नाही. तेव्हा इथे सगळ्या गोष्टी ह्या होतच असतात, पण धुमाळला आता महत्त्वाची बातमी हवी असते आपल्या करिअरसाठी. तेव्हा तो अर्णवला लगेच फोन करतो आणि म्हणतो की कोण आहात तुम्ही, मी तुम्हाला ओळखतो का, आपण आधी कधी भेटलो आहे का? तो म्हणतो काय धुमाळ साहेब, अहो आपण तुम्हाला नाही भेटलो, पण तुमच्याबद्दल आम्हाला सगळं काय माहिती आहे, आता लवकरच रिटायर होणार आहात ना तुम्ही, तुमची कारकीर्द खूपच मोठी आहे, जेवढी पण तुमची सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप नाव कमावले आहे, बरोबर ना? तेव्हा तुम्हाला जो अवॉर्ड मिळणार आहे ना त्याच्यामध्ये अजून एक कौतुक सोहळा तुमचा पार पडू द्या. अहो जाता जाता मोठी बातमी छापून आणा ना, अंडरवर्ल्डमध्ये जे काही घडतं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे म्हणून भेटायचं आहे तुम्हाला. तेव्हा धुमाळ म्हणतो हो का, कुठे येऊ भेटायला? अर्णव म्हणतो आत्ता कसं मुद्द्याचं बोललात, तुम्हाला ॲड्रेस पाठवतो, त्या ठिकाणी त्या गोडाऊनला भेटायला या मला, तुम्हाला चांगली ताजी ताजी बातमी देतो. तेव्हा धुमाळ म्हणतो की ठीक आहे मी येतो तिथे. वल्लरीने सांगितलेलं असतं की अंडरग्राऊंड हो, पण तो काही अंडरग्राऊंड होत नाही, तो आता जातो तिथे अर्णवला भेटायला. पण आता तो अर्णवला अडकवणार की अर्णव त्याला, ही सुद्धा भीती आहे, कारण धुमाळसुद्धा काही साधासुद्धा माणूस नाही आहे. तेव्हा इथे आता अर्णव त्या ठिकाणी भेटायला गेलेला असतो, पण इथे आता नियतीने अर्णवची आणि धुमाळची भेट घडून आणण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा अर्णव त्याला पकडतो धुमाळला, काही गुंड लोक तिथे धुमाळचे असतात, त्यांना इथे धूल चाटतो, त्यांना मारतो चांगली आणि मग धुमाळला पकडतो. आणि अर्णव धुमाळला म्हणतो की हे बघ धुमाळ, माझं काही तुझ्याबरोबर वैर नाही आहे, मला तुझ्याबरोबर भांडायचं सुद्धा नाही आहे, हे बघ प्रश्न फक्त माझ्या कुटुंबाचा आहे आणि त्याच्यामध्ये काही माणसांवरती अविश्वास दाखवलेला आहे त्याचा आहे, मला तुझं करिअरसुद्धा खराब करायचं नाही आहे. पत्रकार लोक आपला चॅनल वर काढण्यासाठी किंवा आपला पेपर वर काढण्यासाठी या अशा गोष्टी करत असतो, पण त्यावेळेला तुम्ही माणसाच्या इज्जतीची अजिबात पर्वा करत नाही. त्यावेळेला तुम्ही जी न्यूज छापून आणली होती किंवा जे फोटो तुम्ही व्हायरल केले होते त्याचा काही लोकांवरती खूपच जास्त वाईट परिणाम झाला, अगदी इतका परिणाम झाला की माझ्या आईने सात्विकाने आत्महत्या केली. माझे बाबा 20 वर्ष घरापासून दूर होते आणि ईश्वरीच्या आईला विनाकारण बदनामीला सामोरं जावं लागलं. 5 वर्ष त्यांना आपल्या राहत्या घरापासून लांब राहावं लागलं. म्हणजे याचे पडसाद कसे उमटले ते बघा. तुम्ही न्यूज छापली, पैसे छापले,
पण इथे काही माणसांचे आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केली. तरीसुद्धा मला तुम्हाला काहीच बोलायचं नाही आहे, कारण तुम्ही कुणाच्या तरी सांगण्यावरून पैसे घेऊन हे काम केलं. पण मला आता त्या व्यक्तीचं नाव सांगा, ज्याने तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं होतं. त्या व्यक्तीचं मला नाव हवं आहे, कारण का मला त्या व्यक्तीला शिक्षा द्यायची आहे, जिने हे सगळं तुम्हाला घडून आणायला सांगितलं. तुम्ही आता लवकरच रिटायर होणार आहात. तुम्हाला जर वाटत असेल की मी कुठे येऊन बोलू नये, कुणाला काही सांगू नये, नाहीतर दुसरे TV चॅनलवाले खूप आहेत, तुमचं नाव मी तिथेसुद्धा देऊ शकतो आणि तुम्हाला बदनाम करू शकतो. बदनाम करण्यासाठी एक गोष्टही काफी असते. पण आता मी तुम्हाला संधी देतोय खरं बोलण्यासाठी. खरं बोललात तर तुमचा आणि आमचा संबंध संपला. TV चॅनलला काहीसुद्धा येणार नाही. पण जर खोटं बोललात तर मात्र आता मी तुम्हाला सोडणार नाही. जशी माझ्या वडिलांच्या आईची बदनामी झाली तशी तुमची बदनामी करेन, असं वचनसुद्धा त्याने दिलेलं असतं. धुमाळला वाटतं की वल्लरी मला सारखी धमक्या देत असते, त्यामुळे वल्लरीला आता वाचवण्यात काहीच पॉईंट नाही आहे. अर्णवने ठरवलं तर तो माझं करिअर आणि माझं आयुष्य दोन्हीसुद्धा उद्ध्वस्त करू शकतो. पण इथे त्याच्यामध्ये माणुसकी नावाची गोष्ट आहे, म्हणून तो मला फक्त विचारतोय. त्यामुळे मला आता जास्त अतिआगाऊपणा करू नये आणि त्याची माहिती अर्णवला द्यावी असं त्याने ठरवलेलं असतं. तेव्हा इथे आता नाटक करून अर्णवने धुमाळला पकडलेलं असतं आणि धुमाळने सुद्धा अर्णवकडून प्रॉमिस घेतलेलं असतं की तुम्ही प्लीज माझं नाव कुठेही घेऊ नका. तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल तुम्ही पर्सनल लेवलवरती द्या, पण इथे चॅनलमध्ये किंवा पोलिसांमध्ये जाऊ नका. अर्णव म्हणतो ठीक आहे, पण तुम्हालासुद्धा माझं ऐकावं लागेल, पुरावे द्यावे लागतील. तो म्हणतो देतो ना. तेव्हा इथे आता वल्लरीचे धमकी देतानाचे व्हिडिओज धुमाळने काढलेले असतात, ते इथे अर्णवला दाखवलेले असतात. त्याचबरोबर तिचं फोनवरील बोलणं त्याने रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. ते सगळं मोबाईलमधील रेकॉर्डिंग आणि त्याचबरोबर वल्लरीचे व्हिडिओज हे अर्णवने इथे आता बघितलेले असतात. अर्णवला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो की ही बाई जी सतत कांगावा करत असते, सगळ्यांना वाईट साईड बोलत असते, 20 वर्षांपूर्वी हीच बाई गुन्हेगार होती, हे आता अर्णवला समजलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो धुमाळ साहेब, पुरावे दिलेत त्यासाठी धन्यवाद. घरातलीच बाई आमच्या इथे आता घरफोडी निघाली. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, जे तुम्ही आम्हाला सांगितलं ते घरी येऊन सगळ्यांसमोर सांगायचं आहे. एवढं माझ्यासाठी करा आणि तुम्ही निघून जा. तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. धुमाळ म्हणतो ठीक आहे. ईश्वरी सुप्रियाला फोन करते आणि घरी बोलावून घेते आणि म्हणते की सत्य आता तुम्हाला माझी आई आणि बाबा दोघेही सांगतील त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं. तेव्हा इथे रमाकांत काका आता ते ॲक्ट रिक्रिएट करतात आणि दाखवतात की ती सुप्रिया कशी इंटरव्ह्यूला आली, मी कसा उभा राहिलो, मला चक्कर आली आणि कशा पद्धतीने फोटो काढण्यात आले. तेव्हा प्रेक्षकांनो हे सगळं आता घरचे लोक बघतात, पण तरी त्यांना ते खोटं वाटत असतं. तेव्हा तिथे धुमाळ येतो आणि सर्व सत्य सांगतो की हे सगळं वल्लरी पाटील यांनी घडून आणलं होतं. सुप्रियाला तिथे इंटरव्ह्यूला त्यांनीच पाठवलं होतं आणि पत्रकारांनासुद्धा आम्हालासुद्धा त्यांनीच बोलावलं होतं आणि ते फोटो काढून आम्हाला त्यांनी व्हायरल करायला सांगितले होते चुकीच्या पद्धतीने. रमाकांत सर आणि यांची काही चूक नव्हती. ते एकमेकांना ओळखतसुद्धा नव्हते. ते सारखे म्हणत होते की आमचा काडी मात्र संबंध नाही, पण तरीसुद्धा तो संबंध यांनी जोडला होता. त्यामुळे धुमाळने येऊन आता वल्लरीच्या विरोधात साक्ष देताच वल्लरीचं कारस्थान उघडं पडलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते बघितलं, जी बाई सगळ्यात जास्त कांगावा करते ना तीच या सगळ्याची गुन्हेगार आहे. तिनेच एक हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं माझ्या आईचा. इथे आता आत्तापर्यंतचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्नसुद्धा तीच करत होती. आधीसुद्धा त्रास दिला आणि आत्तासुद्धा लग्न झाल्यावर त्रासच देते. हे ईश्वरी आता आजीच्या समोर आणि सगळ्यांच्या समोर आणते. त्यामुळे इथे अर्णवला एका गोष्टीचा आनंद होतो की त्याचे बाबा निर्दोष आहेत हे त्याला 20 वर्षानंतर समजतं. तेव्हा त्याच्या मनातला आपल्या वडिलांबद्दलचा राग निघून जातो. सुप्रियाबद्दलचा रागसुद्धा निघून जातो. अंजली तोंडावरती पडते कारण तिने त्यांच्यावरती नको नको ते आरोप केलेले असतात. त्यामुळे इथे आपल्या आईच्या मृत्यूला जबाबदार असणारी वल्लरी हिला अर्णव आता खूप बोलतो आणि त्याचबरोबर तिला घरातून बाहेरसुद्धा काढतो. म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू घरातून चालती हो, तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली पाहिजे. आत्तापर्यंत आम्ही जे काही भोगलं त्याला तू जबाबदार आहेस, त्याच्यामुळे तू या घरामध्ये राहण्याच्यासुद्धा आता योग्यतेची नाही आहेस, असं अर्णव तिला सांगतो. मामा तू काय केलं असतंस, तू माझ्या जागी असतास तर? मामा म्हणतात की हे बघ अर्णव, तुझ्या आईचा संसार उद्ध्वस्त केला आहे, माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला ह्या बाईने, तिला मी कधीच माफ केलं नसतं. मी तिला घरातून हकलून दिलं असतं, पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं.
अर्णव पोलिसांना बोलावतो आणि वल्लरीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देत तिला अरेस्ट करायला सांगतो.